समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. कळंबी तालुका मिरज जिल्हा सांगली येथे बुधवार दिनांक 14 जानेवारी 1761 रोजी पानिपत येथे मराठा व अब्दाली यांच्यात झालेले ऐतिहासिक महायुद्ध मराठ्यांच्या पराभवाने संपले असले तरी अनेक महापराक्रमी मराठा योद्ध्यांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. या लढाईत कळंबी येथील वीर योद्धा शिदनाक पहिला यांनी शौर्याने लढत वीर मरण पत्करले होते. वीर शिदनाक यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 10,000 मराठा सैनिक युद्धात उतरले होते. उपासमार, तीव्र थंडी आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही मराठा सैन्याने प्रचंड पराक्रम गाजवला. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करून अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून विचार मांडले. या कार्यक्रमात कळंबीचे पोलीस पाटील मनसूर नदाफ यांच्या हस्ते वीर शिदनाक यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी डॉक्टर प्रमोद दीप, डॉक्टर नितीन गोंधळे, गंगाधर तोडकर, शीतल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वागत सुभाष इनामदार यांनी केले. प्रास्ताविक प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी केले तर आभार मिलिंद इनामदार यांनी मानले. यावेळी समता सैनिक दलाचे प्रमुख बबन कुर्णे, कोल्हापूर यांच्या नेतृत्वाखाली वीर शिदनाक यांना मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमास वीर शिदनाक यांचे थेट वंशज प्राध्यापक प्रमोद इनामदार, सुभाष इनामदार, मिलिंद इनामदार, महेंद्र इनामदार, कुमार इनामदार, अरविंद इनामदार, संजय इनामदार यांच्यासह भीम अनुयायी, ग्रामस्थ, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीर शिदनाक यांच्या पराक्रमाची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे वीर शिदनाक यांचे थेट वंशज प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी सांगितले. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.